जय सद्गुरू मंडळी. सो मी अजूनही गावालाच होते. कारण आज आमची होती आरती. त्याआधी इथे बघाल माझ्या पप्पांनी गायींसाठी काहीतरी खाण्याचं ठेवलं होतं, कारण त्याबरोबर त्यांच्या वेळेमध्ये ओट्यावरती येऊन जातात गायी आमच्या. सो त्यानंतर पूजेची वगैरे इथे तयारी झाली आणि आज आम्ही सेम तुम्हाला मागच्या एका ब्लॉगमध्ये दिसलं असेल 65 दिव्यांची आम्ही आरती करतो. सो आम्ही कुळधर्माची आमची आरती होते 65 दिव्यांची. तो इथे बघाल तुम्ही छान आमची पूजा वगैरे चालली होती. काका माझ्या दादाला सांगत होते पूजा वगैरे कशी करायची, तर पूजा वगैरे चालली होती आणि त्या दरम्यानच आमचे दिवे वगैरे आले. सो परातमध्ये आम्ही ते छान रचले आणि टोटल 54 एका ताटात असतात आणि बाकीचे नैवेद्याच्या ताटात असतात. सो आम्ही त्याला छान चांगलं तूप आणि वाती टाकून दिवे वगैरे पेटवले आणि इथे प्रत्येकजण म्हणजे घरातले आम्ही प्रत्येकजण मुलं मुली आणि आमचे जे काही पप्पा वगैरे असतात सगळेजण ते दिवा पेटवतोच आणि त्यानंतर आम्ही दिवे वगैरे पेटवले. तसंच दुसरंही ताट जे होतं नैवेद्याचं त्याच्यातले पण दिवे वगैरे पेटवले. त्यानंतर आम्ही ते सगळं जे काही होतं बनलेलं ते आम्ही देवाला ठेवलं, कारण आता देवी पुढे ठेवू आणि देवीची पूजा झालेलीच होती, तर आमची म्हणजे नैवेद्य दाखवून पण पूजा करून घेऊ आता. सो इथे बघाल तुम्ही नैवेद्य वगैरे ठेवला आहे ते देवीपुढे आणि आमचं हे होतं एक आमचं छोटूसं आमचं देवघर आहे, त्याच्यामध्ये गणपती बाप्पा पण आहे. सो आम्ही गणपती हा वर्षभरासाठी बसवतो. काही लोक 11 दिवस, काही म्हणजे ज्याच्या त्याच्यानुसार असतं ते, पण आमचा वर्षभराचा असतो गणपती. सो इथे छान पूजा वगैरे चालली होती दिव्यांची पण, आणि काका त्याला सांगत होते दादाला की कसं काय पूजा करायची. सो ती पूजा चालत असताना आमची बाकीची तयारी चालली होती, कारण आता आरती वगैरे पण होती आमच्याकडे. सो हे सगळं आम्ही ओवाळलं वगैरे, प्रत्येकजण येतो आणि ते देवीवरती असे आरती ताट ओवाळतो. हे आहेत माझे आजी आजोबा आणि माझ्या पप्पांचे आईवडील. सो आम्ही त्यांना नाना नानी म्हणायचो. त्यानंतर इथे काकूंत्या बसलेल्या होत्या, मम्मी पण बसलेली होती आणि ते तुम्ही पण दर्शन घेऊ शकता एकविरायचं. सो आमचे कुलदैवत एकविरा आहे. त्यानंतर असतं की तुम्ही 2-3 घरांमध्ये जायचं आपल्या भाऊबंधांच्या आणि तिथून नैवेद्य आणायचा. सो हा माझा सगळ्यात लहान भाऊ आहे आणि तो आता जाणार होता ते घेण्यासाठी. त्यांची अशी टोपी वगैरे घातलेली होती आणि आता भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.